एका हत्तीणीसाठी अख्खं गाव अगोदर कोर्टात लढलं आणि नंतर रस्त्यावर उतरलं असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। पण हे घडलंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावामध्ये। हा संघर्ष आहे नांदणीमधील जैन धर्मियांचा मठ आणि गुजरातमधील वनतारा या अभयारण्यातला। या संघर्षाची नायिका आहे महादेवी नावाची एक हत्तीण। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया या रिपोर्टमधून। कपाळावर स्वस्तिक धारण करून शहरभर दिमाखात मिरवणारी आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली ही आहे महादेवी। कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी गावात असणाऱ्या मठात गेल्या 33 वर्षांपासून महादेवी राहते। नांदणीमधला हा मठ महाराष्ट्रातील 748 गावांमधील जैन समाजाचं धर्मपीठ म्हणून ओळखला जातो। जैन धर्मात हत्ती हा पवित्र प्राणी मानला जातो। त्यामुळे या महादेवी हत्तीणीवर परिसरातल्या जैन धर्मियांची जितकी श्रद्धा आहे तितकाच जीव देखील आहे। तर गेल्या 3 दशकांपासून महादेवी हत्तीण नांदणीच्या या मठात सुखानं राहत होती। मात्र वादाला सुरुवात झाली ती 2021 मध्ये। गुजरातमधल्या वनतारा या खासगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठाशी संपर्क साधण्यात आला। महादेवी हत्तीण ही वनताराकडे सुपूर्द करावी आणि त्या बदल्यात देणगीच्या स्वरूपात काही रक्कम मठानं स्वीकारावी असा प्रस्ताव अभयारण्य प्रशासनाकडून देण्यात आला। मात्र महादेवी सोबत इथल्या भाविकांच्या जोडल्या गेलेल्या भावना पाहता मठाकडून या प्रस्तावाला नकार देण्यात आला। त्यानंतर सुरू झाली न्यायालयीन लढाई। पेटाकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली। हत्तीणीची हेळसांड होतीये, तिला वनताराकडे द्या अशी पेटानं मागणी केली। उच्च न्यायालयाकडून हत्तीणीचं आरोग्य तपासण्यासाठी हाय पॉवर समिती स्थापण्यात आली। नांदणीत जाऊन हाय पॉवर समितीकडून हत्तीणीची पाहणी करण्यात आली। जैन मठाकडून वन विभागाला हत्तीणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी अर्ज देण्यात आला। वन विभागाच्या तपासणीत हत्तीणीचं आरोग्य उत्तम असल्याचं दिसलं। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र मठाकडून उच्च न्यायालयामध्ये सादर झालं। हाय पॉवर कमिटीनं मात्र हत्तीणीची हेळसांड झाल्याचा अहवाल दिला। महादेवीच्या पायाची नखं वाढली, पायाला सूज आली, पोटावर साखळदंडाचे व्रण आहेत असा अहवाल देण्यात आला। दोन्ही अहवाल पाहून हायकोर्टानं महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदणीतील ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्याचबरोबर हत्ती बचाव कृती समिती देखील स्थापन करण्यात आली। मठ संस्थानला असं वाटलं की आमच्या दृष्टीनं हा निर्णयला आव्हान द्यायचं आम्ही ठरवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता याला तात्काळ स्थगिती देऊन पुढील कारवाई त्याच्यावर आमचं म्हणणं त्याच्यात ऐकून घ्यावं आणि जो गुजरातला हत्ती पाठवायचा निर्णय आहे तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल। एकीकडे ग्रामस्थांची ही न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे महादेवी हत्तीणीसाठी मध्यरात्री हजारो नांदणीकर रस्त्यावर उतरले। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुजरातमधलं पथक महादेवी हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी आल्याचा समज ग्रामस्थांचा झाला। हे जे हत्ती आहे हे फक्त वैयक्तिक एका नांदणीचं आहे असं नसून तर 743 गावांचं हे हत्ती आहे आणि ही हत्ती 743 गावांमधील अनेक जैन धर्मियांच्या विधिविधानासाठी वापरली जाणारी हत्ती आहे। आमची तसेच सगळ्या भक्तांची भाविकांची ही भावना आहे की ही जी हत्ती आहे माधुरी महादेवी ही इथेच राहावी, कारण लहानाची मोठी ती इथं झालेली आहे, त्यामुळं ती इथेच राहावी। 1200 वर्षांची परंपरा असणाऱ्या मठाचा हत्ती वनताराला का हवाय असा सवाल जैन धर्मीय विचारतायत। तर काहीही झालं तरी हत्ती नेऊ देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिलाय। इथल्या गावकऱ्यांना असं वाटतं की आपल्या कुटुंबातला एक भाग आहे। मग अशा प्रशिक्षित
लहान मुलांचा पासून ते अगदी जनावरही सुद्धा उघड्यावर फिरत असतात, त्यांनाही या हत्तीचा कधी उपद्रव होत नाही. त्या हत्तीला अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून लोकांच्या इच्छेविरोधात त्याला नेणं बरोबर नाही आहे. मेहरबान सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा आणि हा जनतेतला हत्ती जनतेतच राहावा अशी एक भावना आहे. खरं म्हणजे जैन समाज हा आम्ही अहिंसेला मानणारा समाज आहे आणि आमचा हत्ती ज्यावेळेला नेत असताना आज त्याला पोलीस संरक्षण द्यावं हे अगोदरच जर हायकोर्ट जर म्हणत असेल तर हे कुठेतरी पूर्वग्रह दूषित हा कुठेतरी निर्णय आहे का काय, अशा पद्धतीची शंका घ्यावी, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये आज किंवा सोमवारी आमचं हे ॲडमिट होऊन त्या पद्धतीचं सुप्रीम कोर्टामधनं आम्हाला स्थगिती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आपली महादेवी हत्तीण गावातच राहावी यासाठी गावकऱ्यांनी न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरच्या लढाईची देखील पूर्ण तयारी केली आहे. आता या संघर्षावर न्यायालयात तोडगा निघणार की रस्त्यावर संघर्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मंदार गोंजारीसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.